जिज्ञासू पांडा पिपींची साहसी गोष्ट. एका वेळची गोष्ट आहे. चीनच्या दाट बांबूच्या जंगलात एक गोडसा छोटासा पांडा राहत होता. त्याचं नाव पिपीन होतं. पिपीनचा काळा पांढरा मऊसर फर होता. मोठे गोलगोल डोळे होते आणि मनात कायम काहीतरी नवीन शोधण्याची इच्छा असायची. इतर पांड्यांप्रमाणे त्याला फक्त बांबू खात बसणं आवडत नव्हतं. त्याला नेहमी जंगलाबाहेरच्या जगाची ओढ असायची. एका सकाळी पिपीनने ठरवलं, आज मी एक मोठी साहसी यात्रा करणार. त्याने त्याच्या मित्र मिंगला सांगितलं. मिंग हा एक लाल पांडा होता. आकाराने छोटा, पण धाडसी आणि कायम तयारीत असायचा. त्यांनी बांबूचे थोडे खाणे आणि खूप सारा उत्साह घेतला आणि जंगलाच्या पलीकडील प्रदेशाकडे प्रवास सुरू केला. ते नदीकाठी पोहोचले. तिथे पाणी सूर्यप्रकाशात चमकत होतं. ही नदी कुठे जात असेल? पिपीनने विचारलं. मिंगने सुचवलं, चला आपण नदीला फॉलो करूया. अशा प्रवासात त्यांना एक सुंदर रंगीबेरंगी फुलांचा माळ गाठला. तिथे त्यांना एक लहानसं प्राणीगाव दिसलं. शहाण्या कासव तावने त्यांचं स्वागत केलं आणि त्या गावात त्यांनी मजा केली, खेळ खेळले आणि रात्री कहाण्या सांगितल्या. पिपीनला कळलं की जगात घरी असणं जसं खास असतं, तसं बाहेरही नवनवीन साहसी त्याची वाट पाहत असतात. पिपीन आणि मिंग नवीन मित्रांना निरोप देत परत आपल्या जंगलात आले, मनात आनंद आणि आठवणींनी भरलेले. अशा रीतीने त्यांचं साहस संपलं.